सगळं काही जेवण रेडी, टिफिन पण रेडी, सगळं काही झालं आहे रचनाचं. सगळ्यांना प्रश्न पडला आई कुठे, आई कुठे गेले? आई बहिणींकडे. एवढा पसारा आहे, एवढा धूळ आहे. आईला अननेसेसरी ह्या वयात आम्हाला जास्त हे नाही करायचं आहे. सो आईला सांगितलं मस्त तिकडे वहिनींकडे थोडा दिवस आराम. इथे नाहीतर एवढी धूळ आहे. गेलं बघून वाचलं पण ठीक आहे. मी तेच सकाळी बोलत होती पनीर पाहिजे. पनीर रेडी झालं. Everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं. मी चाललो आता हॉस्पिटलला. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. घरी रेनोव्हेशनचं काम चालू आहे आणि येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. Sons in the house. Monsoon has finally arrived. Late आहे but आला आहे. Clouds आणि एअर क्वालिटी इंडेक्स एवढी इम्प्रूव्ह झाली आहे. Finally it's raining. रात्री पण मस्त पाऊस पडून गेलाय आणि आताही छान असा पाऊस पडतोय. सो वाजले 2:20. काहीतरी काम चालू आहे. नायसाच्या रूममधलं जे कबड आहे त्याचं काम चालू आहे. टी व्हीचं युनिटचं काम चालू आहे. आज पेंटिंगवाले नाही आले. मला नाही माहीत का. मी आबीला विचारायला पण विसरून गेली. तर मला भूक लागली आहे. माझं टायमिंग एवढं चेंज झालं आहे ना. नायसा आल्यानंतर मग मी जेवते 4 वगैरे वाजतात. आज मी ठरवलं की आत्ता जेव. ॲक्च्युली 12चा टाईम असतो माझा, पण ठीक आहे. तर आज मी जेवायला बनवले पालकची भाजी आणि वाटाण्याची उसळ. अभि आला, मग त्यांना इन्स्ट्रक्शन्स देऊन परत गेला आणि परत आला आणि आता त्याचं कोर्टामध्ये काही मॅटर आहे. ते सब झाल्यावर बघू. संध्याकाळी आम्हाला टाईल्स वगैरे पण बघायला द्यायचे आहेत. अख्खं आता तर मला वाटतं ऑलमोस्ट काय म्हणतात बाथरूम तोडलेलं आहे. आता 2 वाजता सायलेंट आहे ना. 2 ते 4 काही काम नाही, आवाज नाही करायचा आहे. सो त्या टायमाला ते लोक जेवायला वगैरे जातात. सो तर नायसा येईल थोड्याच वेळात. त्याच्या आधी मी पहिले जेवून घेते. सो बॅक टू होम. ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्रोग्रेस दिसत आहे. अभि बिचारत कधीपासून थांबला. 5:15 आणि घरी न जाण्याच्या ऐवजी इकडे आले. जेवला नाही तू जेवण आला बोलला. जेवला ना तू? जेवलं होतं 5 वाजता जेवायचं. फ्रेशनअप झालो आणि आता चाललो मी क्लिनिकला आणि मग बाकीची कामं रिनोव्हेशनची. असं वाटतं मी किती दिवसांनंतर बाहेर आली. म्हणजे ऑफकोर्स त्या दिवशी गेलेली किटीला, पण असं घरात बसून तेच रेनोव्हेशन आणि सतत तेच दिसतंय. म्हणजे बाहेर किती छान क्लायमेट. त्या दिवशी कितीला गेली तेव्हा पण सनसेट झालेला. असं आज तेच एकदम AQI एवढं. आणि आज ते एक पाहिलेलं रील, त्याच्यात AQI एवढा क्लिअर की लोणावळ्यावरून मुंबई दिसतंय आपल्या शिवलिंग पॉइंट वरून. बाबा
एवढं क्लिअर, एवढ्या जवळ होत आपण. तुला दाखवेल. चलो आता चाललो टाइल्स सिलेक्शन साठी. बाथरूम पूर्ण आता झालेलं आहे उडून. टाइल्स जेवढं फास्ट होईल तेवढं 2 दिवसात आय गेस आमची रूम सुद्धा रेडी होईल. कलर झालेले आहे पण तिथे जे पाठीमागे आम्हाला बनवायचं आहे. प्लस मॅग्नेटसाठी फायनली खूप सर्च केल्यानंतर मिळालेलं आहे गोष्ट. गॅल्वनाइज्ड शीट म्हणून एक येते. खूप लोकांनी मला थँक्यू सो मच, खूप काही गोष्टी तुम्ही शेअर केल्या. एक मला जो खूप आवडलेला, मला पर्सनली पण मला ते आलेलं फीडमध्ये आणि तुम्ही पण माझ्याबरोबर ते शेअर केलं ते. पण ते काय होतं माहिती का, ते आयर्लंडचं होतं. आयर्लंडवरून आपल्या इथे कसं येईल आणि इट विल टेक सो मच ऑफ टाइम. आणि आहेत ते इंडियन्सच पण ते आयर्लंडला राहतात आणि त्यांच्या इथे ते बोर्ड्स मिळतात. छान आहे, मस्त आहे. मी IKEAला सर्च केलं, ॲमेझॉन बघितलं पण नाही. ॲमेझॉनवरती जे शीट्स आहेत ना ते शीट्स आर टू मेक अ मॅग्नेट, म्हणजे आपण त्याचं मॅग्नेट बनवू शकतो. पण आपण आपलं जे फ्रीज मॅग्नेट आहे ते त्याच्यावरती अटॅच नाही करू शकत. खूप अभ्यास केला बघ आज मी. अर्धा पाऊण तास तर त्याच्यावरतीच होती. मग असं कोणती शीट आहे जी आपण लावू शकतो. मग ती गॅल्वनाइज्ड शीट जी स्टील सारखी दिसते. मग ते प्लॅन झालं. कुठे लावायचे ते सुद्धा खूप विचार करून फायनली डिसाईड झालेलं आहे की तिथे लावायचं आहे. मग सनीने एक एक्स्ट्रा सांगितलं की आपण त्याच्यावरती छान असं वॉलपेपर लावूया, कारण ती शीट आहे ना ती एवढी पण अशी काय वाव नाही दिसत. सो त्याचा पण एक छान लुक यायला पाहिजे. सो ओव्हरऑल असं काही आमचं झालेलं आहे प्लॅन. जी ती शीट आहे ती इझिली जे हार्डवेअर वगैरे असतात ना तिथे मिळतात. म्हणजे मी परत हे पण चेक केलं ऑनलाईन कोण विकतंय का, तो पुण्याचं असं 1-2 आहेत जे विकतात. बट मग ते खूप छोटे साईजमध्ये होते जे ऑफकोर्स मला खूप लागलं असतं. काहीतरी असं स्क्वेअरमध्ये 21 रुपयाला 12 रुपयाला असं काहीतरी ते होतं. पण मला ते नव्हतं काही समजत. मला असं पाहिजे जे रोल मिळेल आपल्याला, म्हणजे शीट रोल असतं ना तसं मला मिळेल. तर ते मला कळलं की ते कुठे मिळतं, हार्डवेअर आहे. आता आम्ही जिथे चालू आहोत लेट्स से, मी अभिला आयडिया दिलेली. अभिला याच्या जास्त आयडिया असतात. सो जे पण पनवेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी तर मी नक्कीच सांगेल की मी ती शीट कुठून घेते किंवा ते कसं आहे नक्कीच तुम्हाला दाखवून. आय होप ते आज आम्हाला मिळेल आणि ते कुठे लावणार आहोत ते पण तुम्हाला समजेल. सो एक्साइटेड आहोत. स्टे ट्यून्ड. केस काय तुझ्याकडे आहे स्प्रे, आपल्याला लागतच असतं. काय म्हणतात राखी बरं काय खाते. अय्या ही कुठे होती हे पाठी दिला तुला कुठे झाली. आम्ही आलो आहो पाणीपुरी खायला. येतो बनताय. अजून एक खाल्ली असते. ब्युटिफुल. सो हे आता आमचं नवीन पनवेल महानगरपालिका इकडे बनत आहे. जसं नवी मुंबईचं असं भव्य दिसतं ना तसं हे एकदम भारी 0.5 कुठे गेला माझा 0.9 झाला. असं छान असा सनसेट बघायला मिळालेला आहे. सुंदर. आणि आज ना पाऊस थोडासा पडून गेला ना म्हणून वातावरण एकदम मस्त 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 झालेलं आहे. हा. सो भूक लागलेली, चाट वगैरे खाऊन झालेले. पाणीपुरी मस्त, आमच्या फेवरेट प्लेस. आम्हाला पनवेलमध्ये आवडतं. हायजिनिक ॲक्च्युली वेल नोन आणि हायजिनिक. आणि इट्स बीन मेनी इयर्स. आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडेच खातो. आणि टेस्ट जी आहे ती आजपर्यंत बदललेली नाही आहे, आजपर्यंत नाही. आणि असं कधीच मी ऐकलं नाही की त्यांचं काय खराब आहे वगैरे. एकदम यम. म्हणून ना कुठे दुसरीकडे पाणीपुरी खायची इच्छा नाही होत माझी, पण तरी मी ट्राय मारत असते. एनिवेज, सो आता आम्ही पिक करतो अभिला, बिकॉज अभि आम्हाला घेऊन चालू आहे ते टाईल्सचं बघायला. आला माणूस आले इथे. बस अरे बस ना. घे खातिरदारी घे भाई, तुझी खातिरदारी. चमचा बिमचा सकट. एन्जॉय. अभि इथे लावू का पुढे? नाही रे पुढे चल, भरपूर पुढे जायचं आपल्याला अजून. एवढं मोठं याचं मार्केट आहे. अरे अजून भरपूर पुष्कळ आहे. हे फक्त बॅक साईड.
काय म्हणते होणार ऑटोमॅटिक आहे आमचं ऑटोमॅटिक. म्हणजे काय मला काय समजत नाही. ये ऐसे कैसे पता चलता है कैसे दिखते हैं? ऐसा कुछ फोटो है आपके पास? आपको इनमें से कोई भी टाइल पसंद आएगा ना मेरे को बताना तो मैं उसके साथ कंसेप्ट बना दूंगा कि हाईलाइटर कौन सा लगेगा। ऐसे डाला तो पैटर्न में ऑलरेडी तुमचं हा कन्सेप्ट ये ऐसा ऐसा कुछ कंसेप्ट रहेगा। ये हाईलाइटर के लिए रहेगा आपका एंटायर वॉल और फ्लोर कार्पेट। हा खाली आपण वॉल बांधतो तिथे हा आणि काच पूर्ण नको आहे वरपासून खालपर्यंत आयशो नको. अर्जंट नसेल तर थोड्या वेळात करू. कळलं ना म्हणजे थोडंसं तिथे ते तिथे storage आपण किंवा काय जेवढं आहे ते. कमोड आहे ना कमोडच्या 1 फीट पर्यंत आपण वॉल बांधतोय. हा आणि मग त्याच्यावरती काच. त्याच्यावर काच आहे. हा तसंच. आयशो सिलेक्ट झाला अजून चालू आहे सिलेक्शन. हे बघ हे बघ हे म्हणतो मी. हाँ इसका कॉस्ट ज़्यादा रहता है. कॉस्ट में ये वाला पर पीस है बस ये। इसका क्या कॉस्ट है? ये 1800 का पीस है और ये हे छान आहे. ये वाला कुछ जाएगा आपको 1800-1900 रुपये बॉक्स पे जाता है, पर पीस के नहीं जाता ये बॉक्स बॉक्स में कितना है? 2 ला दिया आपलं लाइट कलर की। इसके साथ भी अपन ग्रीन कलर और वो कैसे जाता है वो वाला टाइम जो पहले वाले दिखाया सब अलग अलग है। इसमें फ्लोर अपन एज इट इज ग्रीन कर सकते हैं, एक लाइट कलर भी ले सकते हैं। तो आपको ये पैटर्न जाना है तो ये पैटर्न में भी जा सकते हैं, green में भी जा सकते तो ये ग्रीन का तो पूरा ग्रीन दिखेगा ना बाथरूम. हैं। उसमें ऐसा होगा मैम कि आपका जो एक दो ऑप्शन या तो ये दोनों या ये फिर ये दोनों, लाइक जैसे ये पूरा वेस्ट वॉल और फ्लोर आपका रहेगा, ये खाली हाईलाइटर पॉइंट है। अच्छा या फिर मिरर के वहाँ पे भी आप हाईलाइट कर सकते हो। एक शावर एरिया नहीं करना तो मिरर मिरर के ओके. हा मग चांगलं वाटतं. पण हा कनेक्ट नाही, कनेक्ट नाही। कसं बनवलं हिचं आम्ही डोकं खाल्लंय फुल. कुठलं नाही आम्ही तर रेडी होतो तिथे हम्म? फायनलाइज करायला. अभि पुण्याचा नवरा आहे फाल्गुनी दुर्गे. हवा लागली त्याला. पण त्याचं पण आम्ही डोकंच खाल्लंय पूर्ण सिलेक्शनवर. नाही गेलं मला अभिनय पूर्ण मार्केट फिरवलं. मी तर पहिल्यांदाच बघितलं. ये हमने पहली बार देखा. अभिचं पोट नाही भरत. हा 5वा 6वा शॉप असतो. Oracle.
ही नाही लागली. फायनली खूप दुकानं फिरल्यानंतर ये ग्रीन भी 4 बाय 2 का लगा होना उधर. अभी एक आपला सॉरी 3-2 डिसिजनला पोहोचलाय. क्यों ग्रीन वाला 2x1 नहीं मुझे फ्लोरिंग करना है तो उसका फ्लोरिंग ग्रीन चाहिए तो 4x2 में मिल जाएगा. हाँ तो फ्लोरिंग ग्रीन चाहिए ना वो मिल जाएगा. सो समथिंग बाथरूमचं आमचं फायनल आणि आईच्या बाथरूमचं ये ना ये कलर में है. ये कलर हाँ फ्लोर के लिए. हाँ फ्लोर के लिए. ही काय करूया ही पूर्ण हाफ वॉल ही हाफ वॉल ही फ्लोरला ही तर छान आहे थोडंसं. सो फायनली दिस इज फॉर आईज वॉशरूम. उसमें डार्क भी है क्या देखो जरा पर्पल में. थोड़ा वो ये म्हणजे ही म्हणजे याच्यातलाच कलर आहे पण तो आता तो ह्याचा आहे सांगतो ना डार्क है ये इसमें डार्क मिलेगा इसमें वाला कलर. ये हाथ घे. सो फायनली हे 2 सिलेक्ट झाले आफ्टर किती 2 hours 2 नाही 3 hours ऑफ डिस्कशन. फाल्गुनी आली असते त्या फाल्गुनी आपल्याला जेवढे उघडेत ना डोका उठलेला दुकानं असतं तेवढ्या फाल्गुनी. सगळ्या दुकानात फाल्गुनी अजून आणि फिरली. चॉईस काहीच नसतं केलं पाहिजे. बिचारी माझी बहीण. फाल्गुनी वाले ती घेऊन टाका चला लवकर. मी तर पहिलेच घेतली. मी नेहमी आली असते. पाऊस लागलाय आम्हाला मस्त. सो फायनली ॲक्च्युली ना आम्ही लेट पोचलो कारण घरचं सगळं वाइंड अप केल्यानंतर सनीचं क्लिनिकचं टाईम सगळं ते वाइंड अप केल्यानंतर मग आम्ही निघालो. आणि आम्ही इथे पोचेपर्यंत तर ते दुकानं वगैरे बंद आले तरी अभिने आम्हाला खूप दुकानं फिरून खूप म्हणजे खूप. आणि मला तर एवढं बोर होतं ना म्हणजे माझं असं असतं की एका दुकानात आवडलं की तिथेच घ्यावं असं माझं ते आहे. कारण सगळीकडे जाऊन आम्ही एकच डिझाईन बघत होतो फक्त कॉस्ट काढत होतो. बट देन सो डिसाईड झालं फायनली आमच्या असं आमच्या बाथरूमसाठी टाईल्स बघितले आईंच्या बाथरूमसाठी टाईल्स बघितले आणि डन झालं. आवडलं आम्हाला. पहिले तर गेल्या समजतच नव्हतं कारण याचा नॉलेजच नाही आहे ना काही. फक्त फोटोज आणि व्हिडिओज बघून थोडी काय समजणार आहे. आणि ते तिथे आवडतं मग ते एक टाईल एकच आपल्याला बघायला मिळते. मग ते असं होतं की अरे हा कॉम्बिनेशन एक्झॅक्टली आपल्या बाथरूममध्ये कसा दिसेल. हा पण एक मोठा असतो. अभि आहे ना हा. सो झालं फायनली. आता आम्ही घरी चालू. खूप कंटाळा आलाय सकाळपासून. दुसऱ्या गाडीत हे माझ्या चेहऱ्यावरती काय कशाचे डॉट्स आहेत. पाण्याचे रिफ्लेक्शन. पाऊस पडला तरी गरम होत आहे. मला थंडी लागते कारण तू AC मध्ये वेडी. सो आता आम्ही मस्त घरी जाणार मस्त जेवणार मस्त आमची नेट सिरीज बघणार नेटफ्लिक्सवर सिरीज बघणार आणि मग जो माझा आणि सनीचा एक फेज असतो प्रत्येक गोष्टीचा. एक तर आम्ही मूवीज बघतो नाहीतर सिरीज बघतो नाहीतर फिरतोच फक्त नाहीतर काहीच करत आता फिलहाल चाललाय फेज दॅट इज सिरीज वाला फेज. आणि ऍक्च्युली मला मूवी पण बघायचा आहे बट तिथे खूप सारे मूवीज. एक कब्बशी पण बघायचं आहे मला मूवी. कब्बशीचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत. आपण बघायचंय कब्बशी पण तर कधी टाइम मिळेल माहिती नाही आहे. लेट सी. उद्या पण परत सनी गायब होईल पूर्ण दिवसासाठी. चलो होम स्वीट होम. चलो चालते लिफ्ट मध्ये. सो फायनली बॅक टू होम.
मग आपल्याला दमायचं नाहीये. आणि मी खूप हार्ड प्लीज तू मग तुला माहितीये तू किती ऑलमोस्ट 8-9 तासानंतर घरी येणार. रेडी आहेस का? एवढ्या लहान वयात एवढाच नाही डोक्याला द्यायचं आपल्याला. मंडेला Back to home. पावभाजी, पालेभाजी, नाही सगळं मस्त गरम गरम तूप टाकून. नाशिकवरचं ना ते फायनली द डे कम्स टू एन एंड. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आजचा दिवस सगळं कॉम्बिनेशन वेगळं झालंय आमचं. काय शोधते मी. मस्त जेवण आहे. इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड You laugh and love.